यशपाल सिंग. चंद्रशेखर आझादानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे नेतृत्व यशपाल सिंग यांनी केले. 1932 मध्ये यशपाल सिंगांना अटक करून 11 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. 1938 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रांतिक काँग्रेसने त्यांची सुटका केली. याशिवाय 13 मार्च 1940 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडास कारणीभूत असलेल्या जनरल ऑडवायरची सरदार उधम सिंग यांनी लंडनमध्ये हत्या केली. भारतीय क्रांतिकारकांचे परदेशातील कार्य. श्यामजी कृष्ण वर्मा व इंडिया हाऊस. रॅड हत्या प्रकरणी श्यामजी कृष्ण वर्मा यांचा हात असावा असा सरकारने संशय घेतल्याने त्यांनी इंग्लंडला प्रयाण केले. लंडन येथे श्यामजींनी इंडिया हाऊसची स्थापना केली. शिवाजी शिष्यवृत्ती. भारतातील राष्ट्रवादी तरुणांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी श्यामजींनी ही शिष्यवृत्ती जाहीर केली होती. तिच्या मदतीने सावरकर इंग्लंडला गेले होते. इंडिया हाऊस हे सावरकर, मदनलाल धिंगरा, सरदार सिंग राणा यासारख्या क्रांतिकारकांचे केंद्र बनले. द इंडियन सोशलॉजिस्ट हे वृत्तपत्र इंग्लंडमध्ये सुरू करून वर्माजींनी भारतीयांवरील अन्यायास वाचा फोडली. इंग्लंडमध्ये पोलिसांचा त्रास होऊ लागल्याने वर्माजींनी पॅरिसमध्ये, फ्रान्स व शेवटी जिनेवा, स्वित्झर्लंड येथे आश्रय घेतला. 1930 साली जिनेवा येथे त्यांचे निधन झाले. सरदार सिंग राणा व मादम कामा, तलवार, इंडियन फ्रीडम यासारख्या क्रांतिकारी पत्रांच्या संपादनात सरदार सिंग राणा आणि श्यामजी वर्मांना सहाय्य केले. 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारतातर्फे सरदार सिंग राणा व मादम भिकाजी कामा हजर होते. या परिषदेत मादम कामा यांनी हिंदुस्थानाचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकविला. ऑगस्ट 2007 मध्ये या घटनेची शताब्दी भारतभर साजरी करण्यात आली. 1914 मध्ये मादम कामांना 4 वर्षांची शिक्षा झाली. बाबा गुरुदत्त सिंग व लाला हरदयाळ आणि गदर चळवळ. कामागाटा मारू. सप्टेंबर 1914 मध्ये बाबा गुरुदित्त सिंग या भारतीय गृहस्थाने कामागाटा मारू ही जापानी जहाज भाड्याने घेऊन कोलकाता ते कॅनडा असा प्रवास केला. कॅनेडियन सरकारने आपलाच नियम मोडून या जहाजास परत पाठवले. कोलकात्यात हे जहाज परततात त्यातील लोकांवर गोळीबार झाला. गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंग ही तत्वे थोरो या पाश्चात्य विचारवंताकडून उचलली. लाला हरदयाळ यांनी 1993 मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे गदर पार्टीची स्थापना केली. त्यांनी सुरू केलेले गदर मुखपत्र मराठी, इंग्रजी, हिंदी व बंगाली आदी विविध भाषांमधून प्रकाशित होई. 1911 परदेशातील भारतीय लोकांमध्ये पारतंत्र्याविरुद्धाची भावना चेतवण्याचे कार्य गदरने केले. 11 फेब्रुवारी 1915च्या भारतातील पंजाब राज्यात सशस्त्र उठावाची योजना लालाजींनी रासबिहारींच्या सहाय्याने आखली होती. त्यासाठी शेकडो गदर कार्यकर्ते आले, परंतु घरभेद्यांमुळे हा प्रयत्न फसला. या उठावासंदर्भात लालाजींनी जर्मन सम्राट कैसर विल्यम दुसरा याचीही भेट घेतली होती. काकोरी कट 9 ऑगस्ट 1925 या कटात चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सच्चिंद्रनाथ सन्याल, अशफाक उल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र लहरी आदी क्रांतिकारकांचा समावेश होता. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमविण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्टेशन जवळ लुटला. अशफाक उल्ला खान, राजेंद्र लहारी, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग यांना फाशी देण्यात आली. अशफाक उल्ला हा फाशी जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक. मिरत कट
1929 1925 मध्ये श्रीपाद डांगे जोगळेकर आदींनी साम्यवादी पक्षाची स्थापना केली. मिरत येथे भरलेल्या साम्यवाद्यांच्या परिषदेत ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप साम्यवादी नेत्यांवर करण्यात आला. 20 मार्च 1929 रोजी या आरोपावरून सरकारने डांगे, निमकर, जोगळेकर, मुझफ्फर अहमद, सोली बाटलीवाला, फिलिप स्प्रॅट आदी साम्यवादी नेत्यांना अटक केली. हा खटला मिरत येथे चालल्याने तो मिरत कट या नावाने प्रसिद्ध आहे. चितगाव कट 18 एप्रिल 1930 स्त्रियांचा विशेष सहभाग. 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी बंगालमधील चितगाव येथील पोलीस शस्त्रागारावर हल्ला करून शस्त्रे लुटली. यामध्ये सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली अनंतसिंग, गणेश घोष, तारकेश्वर दस्तीदार, अजय घोष यांच्याशिवाय कल्पना दत्त, प्रीतिलता वडेदार, अंबिका चक्रवर्ती आदी महिलांचाही सहभाग होता. चितगाव कटाचे पडसाद. चितगाव कटामुळे बंगालमध्ये क्रांतिकार्यास ऊत आला. शांती घोष व सुनीती चौधरी या शाळकरी मुलींनी कोमिल्लाच्या जिल्हा न्यायाधीशाचा वध केला. बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटिकेवर एक एक खिळा ठोकला जात आहे. लाला लजपतराय. राष्ट्रीय संग्रामातील अन्य चळवळी. 1920च्या असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानामध्ये राजकीय जागृती होऊन प्रजामंडळे किंवा प्रजा परिषदा अस्तित्वात आल्या. मे 1921 पुण्यात दक्षिण संस्थान हितवर्धक सभा स्थापन झाली. नोव्हेंबर 1921 पुण्यात वामनराव पटवर्धन यांच्या पुढाकाराने अखिल बोर संस्थान प्रजासभा स्थापन झाली. 1927 अखिल भारतीय प्रजा परिषदेची स्थापना झाली. यासाठी बलवंतराय मेहता, माणिकलाल कोठारी व जी.आर. अभ्यंकर यांनी पुढाकार घेतला. हैदराबादमधील संस्थानी प्रजेची चळवळ. आपला हक्क मिळवण्यासाठी हैदराबादमधील जनतेने तेलंगण भागात आंध्र प्रदेश आंध्र परिषद, मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कन्नड परिषद या संस्था स्थापन केल्या. 1938 स्वामी रामानंद तीर्थ यांनी धर्मनिरपेक्ष पायावर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. त्यांना नारायण रेड्डी, सिराज उल हसन, सिरीमेजी यांची साथ लाभली. उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम चळवळ सुरू केली. वंदे मातरम आंदोलनात आघाडीवर असलेले गोविंदभाई श्रॉफ यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. शेतकरी व कामगारांची चळवळ. 1959-60 बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सरकारच्या सक्तीविरुद्ध उठाव केला. 1875 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला. बंगाली साहित्यिक दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाद्वारे नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची दर्शन समाजास घडविले. 1918 बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने उत्तर प्रदेशात किसान सभा स्थापन. 1921 मदारी पासी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतात हिंदू मुस्लिम शेतकऱ्यांचे ऐक्य आंदोलन घडून आले. 1921 केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. सरकारने हा उठाव दडपताना 10,000 मोपला ठार झाले. अखिल भारतीय किसान सभा. 1936 प्रा. एन. जी. रंगा यांच्या प्रयत्नातून ही सभा स्थापन झाली. स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते. 1936 मध्ये
महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर अधिवेशनात हजारो शेतकरी पदयात्रा करून हजर राहिले। या अधिवेशनात किसान सभेचा कार्यक्रम राष्ट्रसभेने स्वीकारला। कामगार चळवळी शशीपाद बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांचे स्थानिक पातळीवर संघटन केले। 1980 नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत मिल हँड असोसिएशन ही भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन केली। 1899 ग्रँड इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या GIP रेल्वे कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला। 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची आयटक स्थापना। कामगार नेते ना.म. जोशी यांचा या स्थापनेत पुढाकार होता। 1920च्या मुंबई येथील आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय। 1921 नंतर कामगार वर्गात समाजवादी व लढाऊ विचार रुजवण्याचे कार्य श्रीपाद डांगे, मुझफ्फर अहमद आदींनी केले। 1928 साली मुंबईतील गिरणी कामगारांनी संप केले। समाजवादी चळवळ 1934 राष्ट्रीय सभेच्या समाजवादी विचारांच्या तरुणांनी नाशिकच्या तुरुंगात असताना राष्ट्रीय सभेअंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला। यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, राम मनोहर लोहिया आदी नेत्यांचा समावेश होता। 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली। समाजवादी पक्षाने शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले। 1942च्या छोडो भारत चळवळीत समाजवादी तरुण अग्रभागी होते। दलितांची चळवळ महात्मा फुले, नारायण गुरु, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी यांनी दलित चळवळीस तेजस्वी स्वरूप प्राप्त करून दिले। महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाने गोपाळबाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनास प्राधान्य दिले। विटाळ विध्वंसन या पुस्तकातून वलंगकरांनी अस्पृश्यतेचे खंडन केले। 1910 तामिळनाडूत नाडर महाजन संघ ही संस्था दलितोद्धारांसाठी स्थापन झाली। 1915 दक्षिणेत CN मुदलियार, TN नायर, त्यागराज चेट्टी यांना जस्टिस आंदोलन चालू केले। 1916 या आंदोलनाचे रूपांतर जस्टिस पक्षात झाले। V. राज शिंदे यांनी 1906 साली मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना केली। जमातवाद, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांवर उभारलेले राष्ट्रीय सभेची चळवळ कुमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला। त्यामुळे भारतीय जातीयवाद राजकारण फोफावले। मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 ढाका येथे ब्रिटिश सरकारच्या उघड चिथावणीमुळे मुस्लिमांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली व्हॉइसरॉय लॉर्ड मिंटो यांना भेटले। लॉर्ड मिंटो यांच्या वरदहस्ताने 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली। लीगच्या संस्थापकांमध्ये आगा खान हे धर्मगुरू, मोहसिन उल मुल्क, नवाब सलीम उल्ला आदींचा समावेश होता। लखनौ करार 1916 1916च्या लखनौ अधिवेशनात राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यात तडजोड होऊन लखनौ करार अस्तित्वात आला। या करारानुसार मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली व भारतीय राजकीय अधिकार मिळवण्याच्या कामी राष्ट्रीय सभेची सहकार्य करण्यास मुस्लिम लीग तयार झाले। 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजुमदार। पाकिस्तानची मागणी
1930 साली डॉक्टर मुहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला। रहमत अली चौधरी याने आपल्या नाऊ और नेवर या पुस्तकात स्वतंत्र राष्ट्रास पाकिस्तान असे संबोधण्यात यावे असे सुचविले। बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली। हिंदू महासभा पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदू महासभेची स्थापना केली। कार्य हिंदू महासभेने विभक्त मतदारसंघाचा तत्वाचा निषेध केला। धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याची मोहीम या सभेने हाती घेतली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे संघाची स्थापना केली। साम्यवादी पक्ष कम्युनिस्ट पार्टी 1925 मध्ये श्रीपाद अमृत डांगे यांनी कानपूर येथे हा पक्ष स्थापन केला। भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व फैजपूर अधिवेशन 1936 अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू। डिसेंबर 1936 मध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे राष्ट्रसभेचे अधिवेशन भरले। वैशिष्ट्य राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन। शेतकऱ्यांच्या बहुसंख्येने सहभाग, स्त्रियांचा लक्षणीय सहभाग। या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक ठराव पास करण्यात आले। प्रांतिक निवडणुका 1937 1935 च्या कायद्यानुसार भारतात 1937 मध्ये प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या। राष्ट्रीय काँग्रेसने या निवडणुका लढवून भारतातील 11 पैकी 8 प्रांतात बहुमत मिळवून तेथे काँग्रेसची सरकारे स्थापन केली। इतर 3 प्रांतात कोणत्याही पक्षात बहुमत न मिळता संमिश्र सरकारे अस्तित्वात आली। 8 प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळांनी अनेक विधायक कामे करताना स्वातंत्र्याची चळवळही चालूच ठेवली। भारतीयांना इंग्रजीतून शिक्षण देण्यात यावे असे विल्यम बेंटिकचे मत होते। दुसरे महायुद्ध आणि लॉर्ड लिनलिथगोची घोषणा व प्रांतिक सरकारचे राजीनामे 1939 3 सप्टेंबर 1939 ला इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले। याच दिवशी 3 सप्टेंबर व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी भारतीयांना विश्वासात न घेताच भारत इंग्लंडच्या बाजूने महायुद्धात उतरेल अशी घोषणा केली। राष्ट्रीय काँग्रेसने युद्धात लढण्यासाठी सरकारसमोर भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची अट ठेवली। ती फेटाळली गेल्यामुळे 1 नोव्हेंबर 1939 रोजी 8ही प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले। मार्च 1940 रामगढ अधिवेशन अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद। या अधिवेशनात पंडित नेहरूंनी केवळ भारतालाच नव्हे तर पारतंत्र्यात असलेल्या जगातील इतर सर्व वसाहतींना देखील संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी मागणी केली। ऑगस्ट घोषणा 8 ऑगस्ट 1940 8 ऑगस्ट 1940 रोजी लॉर्ड लिनलिथगो यांनी केलेल्या ऑगस्ट घोषणातील मुद्दे भारतास वसाहतीचे स्वराज्य देण्यात येईल। युद्ध समाप्तीनंतर अल्पसंख्याकांच्या हितास प्राधान्य देणाऱ्या घटना निर्मितीस प्राधान्य देण्यात येईल। मुस्लिम लीग व काँग्रेस या दोघांनाही ही योजना फेटाळली। वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ 17 ऑक्टोबर 1940 युद्ध काळात इंग्लंडला अधिक संकटात न टाकण्याच्या हेतूने
व आपल्या मागण्या कायम ठेवण्यासाठी महात्मा गांधींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम चालू केली।